हो गाईज, फायनली ती वेळ आलेली आहे. आम्ही निघालो आहोत कणकवली. सो खूप हॅपी, खूप एक्साइटमेंट आहे. सकाळचे वाजले 4 आणि आता आम्ही तर हे आम्ही आमच्या गाडीला नवीन लावून घेतलं आहे. ठीक आहे, मला वाटलं चांगला लुक नाही येणार, पण चांगला लुक येतोय. सो आमची 220 रेडी आहे गावी जाण्यासाठी. आणि सगळ्यांना नाही जमत. 220 टूर बाईक झाली हो मला आपली. तू ब्लॉग मध्ये बोलतोय चक्क. ती एक रील टाकायची. नातेवाईक बोलतात कशाने येणार आहेस गावी. बनव ना. मी असा बाईकवरती बसलो आहे आणि तू माझी व्हिडिओ काढ. बाई जा ना. मला तू त्यासाठीच आणलंस व्हिडिओ काढ. तर गाईज, इथे आम्ही आता स्टॉप घेतलाय, चहा पितोय. हौशी माणूस. त्याचा रेनकोट बघा. सो फायनली आम्ही खेडपर्यंत पोहोचलो आहे. अजून आलं नाही आहे, आता पोहोचेल एक अर्धा एक तासामध्ये खेड. 6 वाजता एक स्टॉप घेतलेला चहासाठी. त्याच्यानंतर डायरेक्टली आम्ही 10:30 वाजता स्टॉप घेतो आहे. ट्रॅफिकमुळे इतका लेट झाला खेडला पोचायला. खेडला आमची एक फ्रेंड राहते, सो आम्ही तिकडे विजिट करू थोड्या वेळासाठी आणि मग तिथून मग आम्ही कणकवलीला जाऊ. कधीची बोलते मी, यार स्टॉप घे, मला भूक लागली आहे. 6 वाजेपासून भूक लागलेली. सो ते 10:30 वाजता याने गाडी थांबवली. ते पण मी आता खूप आरडाओरडा केल्याच्या नंतर ना त्याला खेडला जाऊनच खायचं होतं. सो केलं आता ऑर्डर. एक तास मला वाटत, कारण की पूर्ण रिकामा रोड आहे. जाऊ लगेच 1.5 तास पण नाही लागणार. तिचं आधीच आहे घर. मी लोकेशन चेक केलं, बघ ना, लोकेशन टाकलंय त्याच्यामध्ये. 56 मिनिट्स दाखवत आहेत आणि ट्रॅफिक पण नाही दाखवत आहेत. बापरे, किती भयंकर ट्रॅफिक होती मागे. पोचलोय खेडला, समृद्धीच्या इथे. सो आम्ही तर तिच्या घरी जाऊ. सो आम्ही अशा प्रकारे रस्ता चुकलोय, भटकलोय, खूप फिरलोय. आता बघू योग्य मार्गावर जातो का. रस्ते खूप खराब आहे, डेंजर रस्ते खराब आहेत बघा. तरी आमचा सुपरमॅन चांगली गाडी चालवतोय. डायरेक्ट कधी शेतात तर कधी नदीमध्ये घेऊन येतोय हा माणूस. याला अजिबात ॲड्रेसचं काही माहिती नाही आहे. आणि माहिती नाही, इथली माणसं पण आम्हाला चुकीचा ॲड्रेस का सांगतात. कोण म्हणते इकडे जा, कोण म्हणते तिकडे जा.
मी उतरू का? तुम्हाला डायरेक्ट मागे नदीत ढकलशील. यार डेंजरस परिस्थिती आहे यार. ये अरे दुसऱ्याचंच घर आहे, हे नाहीये. हे नाहीये घर बाबे, हे नाही. संदीप माडी कुठे राहतात? बाहेर जायला लागेल परत. हाय जॅकी, हे घे तुला, घाबरू नको. पहिलं झोका घेते, थांबा थोडासा. अरे सगळे लोक बघतात माझ्याकडे, मी बोलले काय बोलू. तुम्ही सगळं आता पोहोचल्यावर सांगा. एखाद्याचा डायरेक्ट नदीचा, एक तर काय बोललं होतं का, सरळ जा वाडीक भेटतील. सरळ गेलो डायरेक्ट नदी समोर. म्हटलं नशीब स्पीडने नव्हती गाडी. काय द्यायचं नाव? स्लीप होशील. किती वाजता निघाला? 4 वाजता. हाय, कशी आहेस? कशी आहेस? डाकू कुठे आहे दुसरा? त्याला आली मग मी. डाकू कुठे आहे? आवाज नाही येते मग. कुठे आहे समृद्धी स्टर? ब्लॉग सुरू आहे म्हणून नको पाणी घातलं, नको. कुठे येते नौटंकी बाई? आजी कशा आहेत? बऱ्या आहेत ना? ओळखलं? कुठे नाही दिसत आहेत. हाय, कशी आहेस? ब्लॉग मध्ये यायची तयारी करताय? सजून येणार होतात, गाऊन घातलेलं मला तुमच्या ब्लॉग मध्ये नव्हते, पण आलात ना. ओ माय गॉड, अप्सरा आली. तू काय झालं शेरू? सोनूली, सेकंड करतो. ही समृद्धीचं घर, ही समृद्धी आणि हा समृद्धीचा लाडका शेरू. तिथून बघितलं ना की तो कपडे बघतच नाही. ही आमची काकी. हा बघितलं, ओळख झाली. येते तरी का मी? तुम्हाला येतच नाही. फ्लॅश ऑन दाखवता, दुसरी दाखवा. अजून आहेत. याला काळ्या पाटी काय बोलतात? याला काय बोलतात? चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. याला नाही बोलत. आयलाच बोलतात. फ्लॅश तर मात दिसतच नाही. ती छोटे 4 आहेत. मग रोज एक एक जमवता का? ते भेटतील कशी? अंगावर आलं ना तर सगळ्यांचा ब्लॉग इथेच निघेल. भेटतील कशी? हे पण व्हिडिओ छोटे दिसतात, ते रिअल मध्ये मोठे दिसतात. काहीच दाखवा त्या अशी. सांग ना, आम्हाला समजतं. पप्पा पकडा. तुम्ही पण तसेच दिसतात.
सेम 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 तसेच भरलेली चिंबोरी. अरे इज्जतच नाही इज्जत. गाय नाही ठीक आहे. 2 वासरू आहेत. हा आत्ता झालाय, ह्याला झाला वर्ष. ह्याचं काय नाव? ह्याचं नाव सुधा आहे. हा आणि ह्याचं सुदामा. हा मेल आहे, हा फिमेल आहे. सुधामा. गुड. सुधामा चावते. सावत नाही काय नाही. या वाचा. तीच घाबरते. गाईज टॉर्च लाव का तुमच्यासाठी. मी का घाबरते? तू का घाबरते? तू काहीच नाही कळत मी का घाबरते ना त्याला. तुमचा व्हिडिओ काढते चालेल ते. सुधा नाव आहे हिचं. सुदामा आहे. आबा ही सुधा. अच्छा ओके सॉरी गाईज. आबा हा माझी सुधा. हे सुधा. ही सुधा की सुधा? हा सुदामा. तो मेल आहे. मेल. तुम्ही एवढा फ्रेश पाला देता खायला ना? आता पावसा आहे. सुधा. अय्या. तुला भूक लागली. त्याला पण पैसे पाहिजे. आले तू सकाळी गेले. सुधामा. तो नाही खाणार. खातो. नाही खाणार तर दूध. छोट्यात दूध पितो तो. नाही ना. तुला काय खाणार? काय खाणार? रागाने का दिसते? खवरट आहे ती. हे एवढं पडलं हे खायचं ना? ती काय करते त्यांची मम्मी? ही एकटीच खाते. खात नाही ती सगळं ते. ते बंद करा. ही फुलं आहे ना? काय बोलतात तिरे ना केसात गजरा लावता. आबोली. नाही आबोलीच जण नाहीये ते. मला याचं नाव नाही माहिती. नमस्कार गाईज, कोमल सध्या गेल्या आहेत सुट्टीवरती. तर त्यांचं चॅनल आज मी चालवणार आहे. ही त्यांची बेस्ट फ्रेंड समृद्धी आहे. चला माझ्या घराची तुम्हाला मी टोर देते. आता आमच्याकडे गणपती विसर्जन चालू आहे. तर आमच्या ढोलकीची नवीन अनबॉक्सिंग झाली आहे आणि आता आमच्याकडे डबलवारी चालू आहे. हे आमचे शाहीर आहेत बाबू माडी. नमस्कार बोला. शाहीर बाबू बुवा तुमची ओळख करून द्या. नमस्कार. कुठला भजन होता? माझा बापाला बोला ना प्लीज माझ्यासोबत. तुम्ही नाही खाल्लं काय? तुम्हाला काय खायचं? वडापाव मिसळ खायचं असतं का नेहमी? भाकरी आणि आता काय खायची गरज होती? कसला चेहरा. आता आम्ही समृद्धीच्या घरनं निघालो टुवर्ड्स कणकवली. तर 3 वाजेच्या दरम्यान आम्ही निघालो. अर्धा एक तास झाला आम्हाला निघून. सो आता आम्ही ऑन द वेच आहे, म्हणजे जातोच आहे कणकवलीला. इथे थोडीशी छोटी चिकोटी आहे. काकडी खाते. आम्हाला आधी वाटलं मका भेटेल इथे, पण मका नाही आहे, काकडी येतो. ठीक आहे, काकडी खाऊया आणि आपण परत पुढे खाऊया. सो होप सॉंग लवकर पोहोचतो. आता आम्ही कणकवलीमध्ये पोहोचलो आहे, मेन बाजारपेठमध्ये. इथून गाव अजून खूप आतमध्ये. तिथे नेटवर्क नाही आहे, तेवढ्या रात्रीचं कुठे शोधणार बरं, आणि अंधारात भेटेल की नाही नो गॅरंटी. सो आम्ही इथे ठरवलं स्टे करूया. पाऊस पण खूप होता, तो आम्ही फ्रेश झालो आहे. इथे स्टे करणार आहोत आणि जेवतो, थोडासा रेस्ट करतो, झोपतो आणि सकाळी सकाळी लवकर निघणार आहोत. सो मी ब्लॉगला इथेच एंड करते. सो मी ब्लॉगला इथेच एंड करते. सो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.